मी उभा आहे आता वसई पूर्वेच्या वसंतनगरी रस्त्यावरती। आपण जर बघितलात तर आता माझ्याजवळ गुडघाभर पाण्यामध्ये मी स्वतः उभा आहे आणि हा जर रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे वसई आणि नालासोपाऱ्याला जोडणारा। तर आपण जर बघितलात तर या कशा पद्धतीने जवळपास या समोर गाडी दिसते त्या ठिकाणी गुडघाभर कमरे इतकं पाणी आहे आणि गाड्यांची अवस्था जर बघितली तर कशा पद्धतीची अवस्था आहे। पूर्ण रस्ता जो आहे हा जलमय झालेला आहे आणि या रस्त्यावरती सगळीकडे पाणीच पाणी आहे। माझ्या बाजूला जर बघितलं मी कॅमेरामॅन संतोषला सांगेल की ही जी गाडी जी आहे ही गाडी काल सकाळी बंद पडलेली आहे आणि कालपासून याच रस्त्यावरती ह्या कंपनीची गाडी आहे आणि ही गाडी या ठिकाणी बंद पडलेली आहे। हा जो परिसर आहे हा पूर्ण परिसर जलमय झालेला आहे। नागरिक जे आहेत तो गाड्या बंद पडल्यामुळे त्यांना अक्षरशः लोटत गाड्या या ठिकाणी घेऊन याव्या लागत आहेत। कमरे इतक्या पाण्यामध्ये नागरिकांना मार्ग काढत आपल्या इच्छित स्थळी जावं लागतंय। ही परिस्थिती जी आहे काल सकाळपासून ज्यावेळेस अतिवृष्टी होती अतिवृष्टीपासून हीच परिस्थिती आहे आणि अशीच परिस्थिती जी हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे वसई वसंतनगरी या परिसरामधून नालासोपाऱ्याकडे जाणारा। पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा नालासोपाऱ्यामध्ये तीच परिस्थिती आहे। पावसाचं जे पाणी आता पावसाने जरी विश्रांती घेतलेली असली तरीही पाणी मात्र ओसरायला तयार नाहीये आणि पूर्ण रस्ता जो आहे हा पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळं माझ्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलात तर ही पूर्ण मिठागराची जागा आहे आणि ह्या मिठागराला पूर्ण एक समुद्राचं स्वरूप आलेलं आहे। चारी बाजूनं या पाण्यानं पूर्ण वेढा टाकलेला आहे। त्याच्या बाजूला रेल्वेचा ट्रॅक आहे आणि हेच पाणी पुन्हा रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा गेला असल्यामुळं या ठिकाणी रेल्वेचा सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। वसई विरारमध्ये कालपासून पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नागरिक पूर्णपणे हैराण आहेत। अनेकांच्या घरात पाणी गेलेलं आहे। जर रोडवरची ही स्थिती असेल तर घरामधल्या लोकांची काय स्थिती असू शकते हे कल्पना करणं सुद्धा शक्य नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड TV9 मराठी वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।